नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय मुठे खोऱ्यातील श्री म्हसोबा देवस्थान खारवडे या ठिकाणी। आपण आता पोहोचलोय मुठे घाटामध्ये। मुठे घाटामध्ये बरोबर मध्यावर आपला मारुती म्हणून मंदिर आहे। त्या मंदिराचे दर्शन घेऊन घाटाला खाली जाण्यास सुरुवात केली। घाटाच्या बरोबर मध्यावरती पाखरे बाबाची मूर्ती आहे। त्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि पुढच्या दिशेने प्रवास सुरू केला। पाखरे बाबाचे दर्शन घेऊन पुढे निघालो। पुढे निघाल्यानंतर मुठे घाट हा हिरवळीने भरला होता। घाटातून थोडे पुढे गेल्यानंतर म्हसोबा देवस्थानचे पायथ्याशी पोहोचलो। तेथील स्थानिक लोकांचा व्यवसाय म्हणजे शेती आणि मंदिराबाहेरील दुकाने। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे मुळशी तालुक्यातील श्री म्हसोबा देवस्थान खारवडे येथे। असं बोललं जातं की हे मंदिर 13व्या शतकातील आहे। खारवडे गावात घनदाट जंगलामध्ये एका लिंबुणीच्या झाडाखाली अचानक बुवाजी मारणे यांना पालापाचोळा गोळा करत असताना शेंदूर लागला व तिथे त्यांनी उत्खनन केले। तेव्हा ही मूर्ती आढळून आली। तीच ही म्हसोबा देवाची मूर्ती आहे। असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज व मावळे इथे दर्शनासाठी येत होते व त्याच्याच पुढच्या काळामध्ये वीर बाजी पासलकर सुद्धा दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत होते। संपूर्ण महाराष्ट्रातून या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भक्त येतात व त्या मंदिराला देणगी सुद्धा देतात। काही दिवसांपूर्वी हेच मंदिर जुने होते व भक्तांच्या देणगी स्वरूपामुळे हे मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे व मंदिर चांगल्या प्रकारे बांधण्यात आले आहे। मंदिराच्या उजव्या हाताला एक पाण्याचे कुंड बांधण्यात आला आहे। कुंडाचा आकार हा चौकोनी आहे। कुंड पूर्ण दगडामध्ये बांधण्यात आले आहे। त्या कुंडाचे सर्व पाणी केले। सध्या पाणी त्यामध्ये नाही, पण पावसाळ्यामध्ये त्यामध्ये पाणी असते। कुंडाच्या बरोबर समोर म्हसोबा देवस्थान वन उद्यान बांधण्यात आले आहे। वन उद्यान सुद्धा बघण्यासारखे आहे व मंदिराचा परिसर हा एकदम मोठ्या मापाचा बांधला गेला आहे। तिथे नेहमी स्वच्छता व झाडे ठेवण्यात आली आहेत। मंदिराच्या डाव्या हाताला श्री दत्ताची मूर्ती ठेवण्यात आली आहे। ती मूर्ती सुद्धा बघण्यासारखी आहे। मंदिराच्या बाहेर मोठ्या मापाची श्री महादेव पार्वती यांची मूर्ती आहे व तिथे मोठ्या मापाचा नंदी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। ही मूर्ती नक्की बघण्यासारखी आहे। आपण आता मंदिराचे पुजारी अतुल महाराज यांच्याकडून मंदिराची थोडी माहिती जाणून घेऊया। मी म्हसोबा देवस्थानमध्ये पुजारी का आहे। आपल्याला माहिती सांगतोय की आपलं म्हसोबा देवस्थान जवळजवळ 16व्या शतकातलं मंदिर आहे आणि बाबांची स्वयंभू मूर्ती आहे। बाबांचं तसं सांगायचं म्हटलं तर भरपूर महत्त्व आहे आणि स्वयंभू मूर्ती असल्यामुळं बाबांचे जे काही कार्य तुम्ही सांगता, बाबांना नवस वगैरे बोलता, ते सगळं बाबा तुमची इच्छा आकांक्षा पूर्ण करतात। अजून तसं बाबांची आपली माहिती सांगायची झाली तर बाबा आपली नवसाला पावणार आहेत। सर्व भाविक भक्तांचे जे काही इच्छा आकांक्षा आहेत ते सगळं पूर्ण करतात बाबा। आणि अजून माहिती सांगायची झाली तर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी बाबांचा आपली यात्रा असते। त्या दिवशी महाराष्ट्रामधून लाखोच्या संख्येने लोक येतात बाबांच्या दर्शनाकरता। अमावस्या, पौर्णिमा आणि रविवार ह्या दिवशी भरपूर जण दर्शनाकरता येतात भाविक लोक। आणि तसं आपलं भारतामध्ये 2 नंबरचं मंदिर म्हणलं तर बाबांचं आहे। अजून बाबांची माहिती म्हणली की आपण बाबांचे 16व्या शतकातलं जुनं आपलं मंदिर आहे, प्राचीन काळातलं। तेव्हापासून जे भाविक भक्त जण येतात त्यांच्या देणगी स्वरूपातून परत बाबांच्या इच्छा आकांक्षातून आपण बाबांचं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे। सभा मंडप केलं आहे आपण, जसं की बघू शकता आपण परिसर गार्डन वगैरे भक्त निवासचं काम केलं आहे आणि भाविक भक्तांसाठी आपण राहण्याची सोय पण केलेली आहे इथे। आणि पाठीमागे उद्यान पण आहे आणि जे काही भाविक भक्त यायचे त्यांच्या सगळ्यांच्या देणगी स्वरूपातून सुवर्ण स्वरूपामधून आपण बाबांना चैत्र पौर्णिमेला सोन्याचं मुकुट अर्पण केलेलं आहे 101 तोळ्याचं।